देवाराच्या व्हिडिओवर ना एका दादांनी मला कमेंट केली होती. तर काय कमेंट होती ते मी तुम्हाला सांगते. त्यांनी असं सांगितलं होतं की देव्हारा तुम्ही आणला, देव्हारा पुजवला, पण देव्हाऱ्यात तुम्ही देवीची स्थापना केली नाही. ॲटलिस्ट एक कलश तरी पुजवावा असं त्यांनी सांगितलं होतं आणि खरंच ते मला पटलं. पण मी का कलश पुजवत नाही ना, त्याच्या पाठीमागे एक कारण आहे. तर तेच तुम्हाला मी सांगते. आम्ही ज्यावेळेला इथं राहायला आलो 2021मध्ये, त्यावेळेपासून मी 2023पर्यंत 24पर्यंत तरी मी कलश पुजवत होते देव्हाऱ्यावर. नंतर प्रेग्नन्सी राहिली, त्याच्यामुळं मग मी गावी गेले आणि मग मिस्टरांचं पण सतत गावी येणं चालू झालं आणि मग त्या कलशाचं पूजन होत नव्हतं आणि मग तो कोंब वगैरे आलेला असला कलश, नारळ, की मग तो पण मग सुकून जायचा असं होत होतं. म्हणून मग ते सगळं हेच नको, म्हणजे प्रॉब्लेमच नको, म्हणून मग मी पुजवायचा बंद केला कलश. पण मी आधी पुजवत होते आणि खरंच म्हणजे छान वाटायचं ते कलश पूजन केल्यानंतर. आणि मूर्ती आणायचा विचार पण माझ्या मनात आला होता, कुळदेवाची एखादी मूर्ती, ज्योतिबाची असेल किंवा अंबाबाईची. तर घरचे म्हणायला लागले की म्हणजे वास्तुशांतीची ज्यावेळेला पूजा असते, आपलं घर जेव्हा नवीन होतं त्याच वेळेला ती आपण मूर्ती घेऊन येऊ शकतो. म्हणून मग मूर्तीचा पण विचार आम्ही सोडून दिला आणि कलश म्हटलं तर मग हा प्रॉब्लेम येत होता. आणि ते काय व्हायचं, 2 महिन्यातच त्याला कोंब यायचा आणि कोंब आल्यानंतर मग त्याची मोठी मोठी पानं व्हायची आणि मग ते आम्हाला सतत ज्यावेळेला गावी जाईल ना त्या वेळेला ते घेऊन जायला लागायचं आणि मग सारखं 2-3 महिन्याला ते बदलणं किंवा 5-6 महिन्याला बदलणं पण शक्य नव्हतं. सो मी नाही पुजवत.